वसंत पंचमी कथा। पौराणिक कथेनुसार राजा शरदनंद यांची अतिशय विद्वान आणि शास्त्रार्थ अगाध ज्ञान असलेली कन्या विद्योत्तमा होती। विद्योत्तमाने आपल्या विद्येने आणि वाक्यचातुर्याने अनेक विद्वानांना परिजात केले होते। तिचे सौंदर्य आणि विद्येमुळे अनेक जण तिच्याशी विवाह करण्यास उत्सुक होते, परंतु तिने प्रतिज्ञा केली होती की जो कोणी तिला शास्त्राच्या वादविवाद हरवेल त्याच्याशी ती विवाह करेल। विद्योत्तमाशी विवाह करण्याच्या हेतूने अनेक विद्वान पंडितांनी तिच्याशी वादविवाद केला। तिला हरवण्यासाठी आपल्या विद्येचा कसून उपयोग केला, परंतु राजकुमारी विद्योत्तमाच्या पंडितापुढे ज्ञानापुढे कोणाचाही टिकाव लागला नाही। या अवमानाने अनेक विद्वान क्रोधित झाले आणि विद्योत्तमाचा बदला घेण्याचे त्यांनी ठरवले। तो जंगलामध्ये एकत्र जमले होते व विद्योत्तमाच्या विद्येचा गर्व कसा उतरायचा या विषयावर चर्चा करत होते। कशाच्याही प्रकारे तिचा बदला घेण्याविषयी ते विचार करत होते, तेव्हा त्यांचे लक्ष एका व्यक्तीकडे गेले। ती व्यक्ती झाडाच्या फांदीवर बसून तिच्या फांदी तोडत होती। त्यांच्याशी बोलल्यावर हा व्यक्ती मूर्ख आणि अशिक्षित आहे असे त्यांना वाटले। ही व्यक्ती दुसरी तिसरी कोण नसून कालिदास होते। अशा मूर्ख व्यक्तीबरोबर विद्योत्तमाचा विवाह करून द्यावा या हेतूने विद्वानांनी त्यास तयार केले आणि कालिदासाला सांगितले की विद्योत्तमाच्या प्रश्नांची मुकाटपणे उत्तरं द्यायची। कालिदास मृदबुद्धी असला तरी दिसायला अतिशय सुंदर होता। त्यांनी कालिदासाची ओळख खूप बुद्धिमान श्रेष्ठ विद्वान अशी करून देत विद्योत्तमासमोर हजर केली। विद्योत्तमा मौन भाषेत त्यास गूढ प्रश्न विचारू लागली। कालिदास त्या प्रश्नांची उत्तरे आपल्या पोथीनुसार मूकपणाने हातवारे करून देऊ लागला। तिला वाटले तो आपला मूक गूढ प्रश्नांची उत्तरे गूढपणे मूक राहून देत आहे। विद्योत्तमाने त्याच्यावर खुश होत शेवटचा प्रश्न विचारला। या प्रश्नात तिने त्याला मोकळ्या हाताचा पंजा दाखवला। कालिदासाला वाटले की ती आपल्याला या हाताने थप्पड मारणार आहे, म्हणून उत्तर दाखल त्यानेही आपला राग डोळ्याद्वारे दाखवला। विद्योत्तमाला वाटले 5 इंद्रिय जरी वेगळी असली तरी त्याचे कार्य एका मनाद्वारे चालले जाते व नियंत्रित केले जाते, हेच योग्य उत्तर तो देत आहे। त्याच्या उत्तराने विद्योत्तमाचे समाधान झाले। कालिदास आणि विद्योत्तमाचा विवाह थाटामाटात झाला। विवाहानंतर लवकरच तिला कालिदासाचा मूढपणा लक्षात आला। आपल्याला फसवले गेले हे तिच्या लक्षात आले। अज्ञानी नवऱ्याशी संसार करणे तिला अवघड वाटत होते। तेव्हा विद्योत्तमाने कालिदासाची परखड शब्दात धिक्कार केला आणि त्याला अस्वीकार केला। तिने कालिदासाला कठोरपणे सांगितले की तू जर विद्योत्तमा आणि प्रसिद्धी प्राप्त करून आलास तर मी तुझा पती म्हणून स्वीकार करेन। कालिदास मूढ होता, तरी पत्नीच्या या तीव्र वाक्यबाणाने त्याचे अंतःकरण विव्हळ झाले। त्याला पत्नीने केलेल्या अवमानाची अवहेलनाचा बोध लागला। कालिदास पत्नीच्या या निर्भयतेने खूप दुःखी झाला। आपण ज्ञान प्राप्त केले पाहिजे असे त्याला प्रकर्षाने वाटू लागले। या दुःखात तो वणवण भटकले। ज्ञानप्राप्तीसाठी अनेक ठिकाणी परतले। शेवटी आत्महत्या करण्यासाठी नदीच्या किनाऱ्यावर पोचले। तो आत्महत्या करणार त्यापूर्वी देवी सरस्वती त्यांच्यासमोर प्रकट झाल्या आणि त्यांना त्या नदीमध्ये स्नान करण्यास सांगितले। जेव्हा कालिदासाने त्या नदीमध्ये स्नान केले
तेव्हा अचानक त्यांचे आयुष्य बदलले आणि ते महाज्ञानी झाले. तेव्हापासून त्यांनी महाभारत आणि रामायणासारख्या अनेक काव्यांची रचना केली. अशी मान्यता आहे की सृष्टी रचयिता ब्रह्माने जेव्हा जीव आणि मनुष्य रचना केली होती तेव्हा ब्राह्मणाने आपल्या संसाराकडे बघितले तेव्हा त्यांना सगळीकडे निर्जळ असल्याचे जाणवत होते. वातावरण अगदी शांत होते, ज्यात कोणतीही वाणी नव्हती. हे बघून ब्रह्मा उदास झाले आणि संतुष्ट होत. तेव्हा ब्राह्मणाने प्रभू विष्णूच्या आज्ञेने आपल्या कमलमंडूतून पाणी पृथ्वीवर शिंपडले. पृथ्वीवर पडलेल्या या पाण्यामुळे पृथ्वीचे कंपन झाले आणि एक अद्भुत शक्ती रूपात 4 भुजा असलेली एक सुंदर स्त्री प्रकट झाली. त्या देवीच्या एका हातात वीणा, दुसऱ्या हातात वरमुद्रेत आणि इतर 2 हातात पुस्तक आणि माळा होत्या. ब्रह्माने त्या स्त्रीला वीणा वाजवण्याचा आग्रह केला. तेव्हा वीणेच्या सुरामध्ये पृथ्वीवरील सर्व जीव जंतूंना वाणी प्राप्त झाली. त्या क्षणानंतर देवीला सरस्वती असे म्हटले गेले. त्या देवीने वाणीसह विद्या आणि बुद्धी दिली. वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वतीचा जन्म उत्सवाच्या रूपात देखील साजरी केली जाते. या देवीला बगेश्वरी भगवती, शारदा, वीणावादनी आणि वेगी देवी या नावाने आहेत. संगीताची उत्पत्ती केल्यामुळे तिला संगीताची देवी म्हणून देखील पूजलं जातं. यामागील एक पौराणिक कथा ही देखील आहे ती सर्वप्रथम श्रीकृष्ण आणि ब्रह्माने याच दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली. देवी सरस्वतीने जेव्हा श्रीकृष्णाला बघितले तेव्हा देवी त्यांचे रूप बघून मोहित झाली आणि कृष्णाला पती स्वरूपात प्राप्त करू इच्छित होती. ही गोष्ट श्रीकृष्णाला कळाल्यावर त्याने स्वतःला राधाप्रती समर्पित असल्याचे सांगितले. परंतु सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी कृष्णाने देवीला वरदान दिले की विद्या इच्छुक माघ महिन्यातील पंचमीला आपलं पूजन करतील. हे वरदान दिल्यानंतर सर्वप्रथम कृष्णाने देवीची पूजा केली. तेव्हापासून वसंत पंचमीला सरस्वती पूजनाची परंपरा सुरू आहे. तर स्वामी भक्तांनो, तुम्हालाही वसंत पंचमीची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.